वाचलंच का नाही वाच, तर ते काम माझं आहे. जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं, मग घाणेकर आले, लोकमान्य आले, पेट्यावर काळजात घुसले आले आणि आता मानापमान आलं. माझ्या पूर्वासुरींनी जे अद्भुत काम करून ठेवलंय, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झालाय किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. मला असं वाटतं की मानापमान सारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं, ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला, आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून केशवराव भोसलेंचं गाणं बघता येत होतं. एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत. म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला. ते प्रेक्षक खरं तर नशीबवान. आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय, तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती. आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमच्या दोघांचा होता. त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट. ज्योती मॅडम, खरं तर या संगीत येते. I'll start with a disclaimer. माझं नाव ज्योती सुबरायन आहे. ज्योती देशपांडे is my name after marriage. तर मी तमिलियन आहे. I'll start with that. So that you'll forgive me जेव्हा माझ्याकडे मराठी वर्ड्स मिसिंग असेल, मी इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज केलं तर मला माफ करा. सो दॅट्स मला वाटतं शंकरजी पण तेच सांगतात की सुरांना भाषा नाही आणि मनोरंजनालाही भाषा नाही, उत्तम मनोरंजनाला असं तुम्हाला वाटेल की एकदम अँग्लोसाइज झाली आहे आपली मराठी मुलगी, असं नाहीये. माझे शाळेचे मित्र बॉर्न अँड ब्रॉड अप इन बॉम्बे, त्यांनी कधीच माझ्याशी दुसरं कुठल्याही भाषेत ते बोलले नाही. मला मराठी शिकावंच लागलं. तर आय लर्न्ड मराठी, बट इट इज नॉट परफेक्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. सगळे इथे आले, प्रेमाने आम्हाला सपोर्ट करायला आले आणि यु नो यू टूक अ लॉट ऑफ बिग नेम्स. खूप खूप पैसे आणि मोठी बॉक्स ऑफिस असलेले असे आम्ही चित्रपट काढतो, पण आमची विजन आणि माय हार्ट लाईज इन यु नो रिजनल सिनेमा. कोविडनी आपल्याला एक बोन दिलं. We always think of COVID times as you know torturous times, पण कोविडमध्ये आम्ही घरी बसून कुठल्याही भाषेची काहीही कॉन्टेंट आपल्याला दिसली ते आपण बघत होतो, विदाउट थिंकिंग की ही मराठीमध्ये आहे की हिंदीमध्ये आहे की तेलुगू आहे. कुठलीही भाषेची कॉन्टेंट आपले फ्रेंड सर्कल व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये ते रेकमेंड होत असताना आम्ही बघायचो. तर ते एक लँग्वेज बॅरियर जे बोलतात आहे, मराठी पिक्चर महाराष्ट्रीयन्सनीच बघावी किंवा पंजाबी पिक्चर पंजाबी लोकांनीच बघावी, ते एक रेस्ट्रिक्शन आता माइंडमध्ये जे आहे रेस्ट्रिक्शन ते कमी झालेलं आहे. आणि मेन माझं असं विश आहे की सगळ्यांनी सगळे स्टोरीज बघावे. जिओ स्टुडिओजला कल्चरली रूटेड कॉन्टेंट, इंडियननेस सेलिब्रेट करतोय तसं कॉन्टेंट, हे आमची विजन आहे की वी वॉन्ट टू सेलिब्रेट इंडिया, वी वॉन्ट टू सेलिब्रेट इंडियाज रिच कल्चर, वी डोंट वॉन्ट टू एट द वेस्ट. आणि आपले जे स्टोरीज आहे रूटेड इन आवर कल्चर लाईक संगीत मानापमान, हे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण इंडियामध्ये, नॉट जस्ट महाराष्ट्र, फुल इंडियामध्ये आपल्याला ते हे करायचं आहे की सगळे ऑडियन्सेस. फर्स्टली ऐसा प्रोजेक्ट्स करने को ऊपर वाले का हाथ होना चाहिए. जब तक ये आशीर्वाद नहीं मिलता है अपन करू नहीं शकतो. तर दिस प्रोजेक्ट केम टू अस थैंक्स टू माय डियर फ्रेंड सुबोध भावे. इनके लिए एक जोरदार तालियां बजाइए. I'd like to thank firstly Jio Studios, Jyoti ji, Nikhil, Sane and the entire team, because जब तक
उन लोग ये प्रोजेक्ट में विश्वास नहीं दिखाएंगे, ये कर ही नहीं पाएंगे हम लोग, you know. So they believed in the project. They said go ahead and do it because this is a play which is कितने साल पुराना सर? 114 साल पुराना play है ये, 114 साल पुराना. It's a big challenge. It was a big challenge, but we took it up just like Katyar Kalzat Gusli. It was a beautiful musical ride. आम्ही जे गोविंदरावजींनी कंपोज केलं होतं ते पण गाणं यूज केलं आहे. आम्ही पण ओरिजिनल सॉंग्स कंपोज केले आहे थँक्स टू माय डिअर फ्रेंड समीर सावंत द लिरिसिस्ट. उनके लिए जोरदार ताली हो जाएगी. So I'll keep it very short. It's been a beautiful musical experience for us, but this musical experience would not have been complete without a few people जिनको मैं just एक मिनट के लिए स्टेज पे बुलाना चाहूँगा. To begin with, I'd like to acknowledge those people who took our musical vision and take it forward and executed it. So firstly, my dear friend Aditya Oak over here, who was you need a team. Without a team, it's not possible. Aditya Oak, Amit Padhyay, are you here? Amit is not here. Anyway, Amit Padhyay and Aditya, they have been with us since Katyar and very important role in, you know, executing this. Of course, one person who has worked on it day in and day out is our engineer Amay Mategaonkar. Where is Amay Mategaonkar? तो आज सवेरे 6 बजे खत्म किया है सब कुछ. अब हमें जल्दी आ जा, फटाफट आ जा, 2 मिनट ही. These are the people who selflessly work. You know, they just work till, and we keep on changing. Film release तक हम लोग गाने change करते रहते हैं. और these are the people who work. And last but not the least, somebody who's been the backbone of this project, who stood by me for every note, for every word, for every take. And he's the person who knows every single little nuance of this music, even better than me or Ehsan or Loy. And that is Saumil Sringarpure. I'd like to call him on stage. Handsome young man, extremely talented. बोलो बराबर. And single. बघून घ्या, शोधतोय आम्ही. Anyway, this is the team, sir. So thank you very much. Thank you. You can go. And बस अभी म्यूजिक किया है. It's a beautiful journey of various genres of music. इसमें नाट्य गीत भी है. इसमें हमारे माइस्ट्रोस का जो कंपोज किया हुआ, फॉर एग्जांपल शुरामी वंदीले है, नाहिमी बोलत है, मला मदन भासे है. इस ब्यूटीफुल को हमने भी कोशिश की है. उसमें एक ठुमरी भी है, इसमें क्लासिकल बंदिश भी है, बहुत सारे. It's a variety, it's a musical ride for you all. So I hope all of you all, आज की तारीख में, you know, this music has got tremendous depth and it's got our cultural value, जो बहुत बहुत important है, not only for us but to propagate it to the next generation. जैसे याद है सुबोध जी, जब हम कटियार किया था, जब हमने वो दिल की तपिश बंदिश जब कंपोज किया था, तो हम लोग ड्रीम करते थे कि ये गाना you know, it should you know, reality shows में बच्चे गाना चाहिए. And वही हुआ. They take that and they sing it, and that's how the music goes forward. Our culture, our music. So I hope the same thing happens with our music that we have done. हम लोगों ने बहुत प्यार से हमने जान लगा दी है इसमें. Okay. So I hope all of you will appreciate it. इसको encourage कीजिए, सुनिए, और बस Indian classical music, semi-classical music का मजा लीजिए. Very much. Thank you. Unfortunately, I do not know Marathi at all. But first of all, I'd like to thank Subodhji, because, you know, if it wasn't for him, we wouldn't be exposed to these jewels of Maharashtra's culture and India's culture, really. And not only us, the world right now. And you know, the album has turned out very, very nice. It's got a lot of depth, compositionally, lyrically, and everything else. And I'd really like to thank these 18 jewels who are sitting here for, you know, taking this music to another level. And I really look forward to watching the entire film. And I know that this is going to be something, a part of modern history, for sure.
Hello, and good afternoon or good morning and namaste. It's an honor to be part of this project for the second time. And like we said, we've done one part of it, so doing the music. Now it's up to you guys to respond to that, and hope it does what it's supposed to do. And it's beautifully done so far. So God bless, stay with the program. And how can I forget my dear singers who are sitting over here? Each and every one of them, I think. मित्रांनी माझ्या बालगंधर्व या चित्रपटासाठी स्वतःचा आवाज दिला, ज्याच्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तो आमचा लाडका आनंद भाटे याला पहिल्यांदा मी बालगंधर्व चित्रपटातलं नाही मी बोलताना आता तुमच्या समोर गाण्याची विनंती करतो. आणि मग या चित्रपटात जिनी हे गाणं गायलेलं आहे, हे गाणं भामिनीचंच आहे, ते कधीच धैर्यधरचं नव्हतं. तर या चित्रपटात जिचा आवाज भामिनीसाठी लाभलेला आहे ते आमच्या गोड गळ्याच्या प्रियांकाला मी नंतर बोलवतो, जी हे गाणं तुमच्या समोर सादर करतो. आणि इतकं सुंदर नाट्यगीत मला मदन भासे अजून एकही आनंददादांबरोबर मी एक गायले आहे, प्रेम सेवा शरण. अशा सुंदर सुंदर गाण्यांमुळे ह्या एका भव्य कलाकृतीचा मला भाग होता आला, याचा मला खूप 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 आनंद आहे. विनंती करते. सुबोध हवा आणि सरळही हवा, सोपा हवा. आणि मला असं वाटतं समीरचं कर्तृत्व ते आहे की त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगितलंय. याच्यातल्या या सगळ्या गाण्यांबद्दल बोलतोय आज, मला असं वाटतं ते आजच्या कार्यक्रमात ते गाणं नाहीये, पण तरी गाण्याची सुरुवात झाल्यानंतर या गाण्याचे कथा विस्तार ज्यांनी केला आणि पटकथा लेखक शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे, शिरीष इथे आहेत. अतिरिक्त पटकथा आणि संवाद लिहिणारा आमचा मित्र प्राजक्त देशमुख इथे आहे. हा चित्रपट लिहिणं खूप अवघड होतं, कट्यारपेक्षा सुद्धा अवघड होतं, कारण प्रेमकथा आहे, परिकथा आहे, नाटकावरती आधारित करायचं नाही पण प्रेरित करायचंय, आजच्या काळात मांडायचंय पण लोकांना कळलं पाहिजे, काळ तर तेव्हाचा दाखवायचंय पण भाषा सोपी पाहिजे, असं आकृषिंगी बहुदुधी असं सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन या चित्रपटात एकत्र होते. त्यातली गाणीही तशीच असणं आवश्यक होतं. शिरीष सरांनी त्याची पटकथा आणि ऊर्जानी इतकी ताकदवान बांधली होती की त्याच्यानंतर त्याच्यात आजच्या पिढीला रुचेल अशी अतिरिक्त पटकथा करताना आणि संवाद त्याचे करताना प्राजक्ताचे चुरचुरीत आणि पटकन लक्षात राहतील अशी आजच्या काळाची भाषा या चित्रपटात आहे. ती आजची वाटत जरी असली तरी ती जुनी आहे. त्यामुळे असं एक खूप अवघड काम या चित्रपटात आहे आणि ते समीरने केलंय. त्यातलं एक गाणं जय हो, जे तुम्ही आज अल्बम रिलीज होतो या सारेगमच्या माध्यमातून त्याच्यात तुम्ही ऐकाल. मला असं वाटतं या सगळ्या गाण्यांमधलं सगळ्यात अवघड गाणं जय हो आहे, कारण चित्रपटात खरं तर 3 ते 4 सीन आहेत, ते 3 ते 4 प्रसंगांना आम्ही गाण्यामध्ये कन्वर्ट केलंय. त्याच्यात आपल्या हिरोचं इंट्रोडक्शन आहे, हिरोईनचं इंट्रोडक्शन आहे, विलनचं इंट्रोडक्शन आहे आणि या प्रत्येकाचे वेगवेगळे सीन्स आहेत. त्या सीनला एकत्र करून हे गाणं केल्याचे गाणंच 8.5 मिनिटाचं आहे. त्यामुळे थोडंसं संगीतिका पद्धतीने ते गाणं जातं, तर त्याचे शब्द लिहिणं ही इतकी अवघड गोष्ट आहे, त्याच पद्धतीने त्याची चाल देणं ही अवघड गोष्ट आहे. पण ते या सिनेमाच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट शंकरजींची आणि समीरजींची, की काही मुलं जुळी जन्माला येतात पण ती वेगळी असतात एकमेकांपेक्षा. पण काही काही मुलं अशी असतात बघा, जे शरीराने एकत्र चिकटलेले जन्माला येतात. तर तसे हे शब्द आणि सूर आहेत, हे जन्मालाच एकत्र येतात. म्हणजे त्याला शब्द आधी सुचले का सूर आधी सुचला हे कळत नाही, इतकं एक जिन्सी एक जीवी ते वाटतं, इतक्या त्या दोघांची नाळ एकमेकांशी जोडली गेलेली आहे. तसं हे माझ्यासाठी जय हो या अल्बम मधलं सगळ्यात अवघड गाणं आहे. मला असं वाटतं या दोघांमुळे ते खूप सोपं झालंय. याच्यातले शब्द ऐकणं, याच्यात अजून एक गाणं आहे जे आता तुम्ही कदाचित मला माहित नाही बघू शकाल, पण त्याचेही शब्द लिहिणं खूप अवघड होतं. एक आपला विलन त्याच्यात काड्या घालण्याचं काम करतो त्या नात्यामध्ये, आणि त्या नात्यामध्ये काड्या घालण्याचं काम करताना तो कसं घालेल, म्हणजे तिला काहीतरी एक सांगतोय, त्याला काहीतरी एक सांगतोय. तर ते इतक्या सुंदर पद्धतीने समीरने त्याचे शब्द लिहिले, त्याची चाल शंकरजींनी केली, आमच्या कृष्णानी त्याला इतका विलक्षण त्याचा स्वरसाद चढवलाय की ते गाणं हा या सिनेमाचा एक हायलाइट
पॉइंट असणार आहे. मला तू प्रश्न काय विचारलास कळलेला नाही, मी काहीतरी वेगळं बोलतोय त्यामुळे मला वेळच थांबव. तर एनिवे मला माझ्या टीम बद्दल बोलताना मला थांबवता येत नाही स्वतःला आणि मी बोलत सुटतो, त्यामुळे मला थांबव आणि पुढचा प्रश्न कर. नाही तू प्रश्नाला धरूनच उत्तर दिलंस. हेच विचारायचं होतं की एकंदर या संगीताविषयी तुला काय वाटतं आहे, आणि कारण आपण सगळ्याच गोष्टी काही आज इथे उलगडून दाखवलेल्या नाहीयेत, पण मला वाटतं एखादी मेडली आपण दाखवूया का लोकांना. नक्कीच दाखवूया. आणि संगीताविषयी शंकरजींना काहीतरी वाटतं म्हणूनच ती त्यांची पत्नी आहे. वा वा. पण अर्थातच ही मेलडी लोकांसमोर आणायला नक्की आवडेल. आणि मला खात्री आहे की ही सगळी गाणी 14च्या 14 गाणी ही जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा अर्थातच मानापमान मधल्या जुन्या नाट्यगीतांवर तर तुम्ही प्रेम करतच आहात गेली अनेक वर्ष, पण या चित्रपटासाठी जी 8 नवीन गाणी बांधलेली आहेत, जी बांधणं खूप अवघड काम होतं, पण शंकर एहसान लॉय, समीर आणि संगीताशी संबंधित या सगळ्या मित्रमंडळींनी जे काम केलंय ते अद्भुत आहे आणि त्याच्यावर तुम्ही नक्की प्रेम कराल असा विश्वास वाटतो. भाग्य आपलं असतं की आपण कुठल्या घरात जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं. गीतकार समीर सामंत हा कट्यार काळजात घुसली या घरात जन्माला आला आणि शंकर एहसान लॉय या शाळेत तो शिकला आणि आता 10वी झालं, ग्रॅज्युएशन अजून बाकी आहे. सुबोधदादांनी मगाशी ज्या 2 गोष्टी सांगितल्या तेव्हा मला एकदम डोक्यात असं आलं. सुबोधदादा काय असतं ना की सरस्वतीचा आशीर्वाद लाभला ना की विचार न करताही ना उत्तम शब्द तोंडातून बाहेर येतात. सुबोधदादा माशी म्हणाला दीनानाथ मंगेशकरांचं गाणं पाहिलं, बालगंधर्वांचं गाणं पाहिलं ज्या पिढीने, तर गाणं पाहणं ही जी गोष्ट आहे ना ती खरंच फार सुंदर आहे आणि हा चित्रपट तुम्हाला गाणं पाहायला शिकवेल. दुसरी एक गोष्ट जी माझी सुबोधदादा म्हणाला की आपलं ते नशीब नव्हतं की आपण बालगंधर्वांचं हे त्या काळातलं मानापमान नाही पाहू शकलो, पण आज जे कोणी इथे उपस्थित आहेत ना ते आपल्या नातवांना सांगतील की आम्ही मानापमानचा म्युझिक लॉन्च पाहिलेला. हा चित्रपट पाहणारे म्हणजे 150 वर्षानंतर 125 वर्षानंतर ज्या नाटकावरती चित्रपट बनतो ना 125 वर्षानंतर या चित्रपटावरती आधारित तेव्हाचं जे मीडियम असेल त्या मीडियम मध्ये काहीतरी बनेल इतकं हे आम्हाला आहे, इतकं हे आम्हाला आहे. आणि मी फक्त यात काय केलंय की जी लिगसी आहे तिला कुठेही धक्का लागू दिला नाही. जो संगमरवरी ताजमहल आहे त्याला माझी वीट लावू दिली नाही, एवढा प्रयत्न मी केला. कसा झाला ते तुम्ही पहा. धन्यवाद समीरजी, धन्यवाद संतोषजी. आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करते. थांबा.